का हो दारुडे सर, आम्ही काल जेव्हा तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही कुठे बरं गेले होते? तुम्ही मला विचारता का? नाही, तुमच्या बापाला विचारतो. हे बघा, मध्ये माझा बाप आणू नका, नाहीतर मी हा तुमचा सोडून जाईन. मग तुम्ही बसाल माझ्या काडकावर. नाही हो, मी तुमची मुद्दाम मस्करी केली. बरं, जे विचारायचे आहे ते पटकन विचारा, माझ्याकडे टाइम खूप कमी आहे. तर माझा प्रश्न नीट ऐका. जेव्हा आम्ही काल तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्ही कुठे बरं होता? मी की नाही एका महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी होतो. मीटिंग मध्ये होता की एखाद्या गटारीत लोळत होता? मी डुकर आहे का गटारीत लोळायला? अहो, दारू पिल्यावर माणूस डुकरच काय, वाघ पण होतो. तर माझ्यापेक्षा अनुभव तुम्हाला जास्त आहे. तर का हो, तुम्ही पण पिता का माझ्यासारखं? नाही हो, मला दारूचं अजिबात व्यसन नाही, पण मी तुमच्या सारख्या दारुड्यांची रोज मुलाखत घेतो ना, म्हणून सांगतो, दुसरं काही नाही. बरोबर आहे तुमचं. अहो, त्याचं काय झालं ना, काल मी खूप दारू प्यायलो होतो आणि एका गटारीत पडलो होतो. जेव्हा मला सकाळी सुध आली तेव्हा मी इकडे ताबडतोब निघून आलो. बरं असो. बरं, हे मला सांगा की तुम्ही दिवसाला किती बरं दारू पिता? पित असेल 4-5 बाटले. बापरे, एवढी दारू पिता? दारूमुळे तुम्हाला काही त्रास नाही का होत? कशाला बरं होईल? अहो, मी हलका ब्रँड पित नसतो, मी ओरिजिनल आणि चांगल्या क्वालिटीचा माल पितो. असं का? माल कुठून, अमेरिकेतून मागवता? नाही हो, आम्हाला त्याची गरज पडत नाही. आमच्या गावच्या वाईन शॉप मध्येच आम्ही दारू पितो. पण ते आता कुठून माल मागवतात ते मला नाही सांगता येणार. का हो, दारू पिऊन तुमचा काही फायदा होतो का? अहो, फायदा म्हणजे भरपूर फायदा होतो, त्याशिवाय आम्ही दारू पितो का? बरं, दारूमुळे कसला फायदा होतो त्या या पब्लिकला सांगा की. दारू पिल्यामुळे माझा काय फायदा होतो ते तुम्ही नीट ऐका. बायकोशी रोज भांडायला मिळते, तिच्या शिव्या खायला मिळतात, तिच्या हातचा मार खायला मिळतो, मुलांची आरडाओरड पाहायला मिळते, शेजाऱ्या पाजारांची बोलणी खावी लागतात. इतकेच नाही तर नातेवाईक सुद्धा आपल्यावर भडकतात. म्हणजे आहे की नाही फायदाच फायदा. बापरे, एवढा धिंगाणा, याचा तर मी विचार कधीही केला नव्हता. बरं, तुम्ही म्हणालात की तुम्ही 4-5 बाटल्या दारू पिता, मग ती तुमच्या पोटात मावते का? अहो, का बरं मावणार नाही? अहो, शेवटी माझं रमलेलं मडकं आहे, तेव्हा या 4-5 बाटल्या तर काहीच नाही. अहो, दारू संगी चकना म्हणून मी 1 किलो मटण सुद्धा खातो. काय, तुम्ही खोटे तर नाही ना बोलत? अहो, तुम्ही लाईव्ह शो मध्ये बसला आहात, तेव्हा तुम्ही उगीच थापा नका मारू. म्हणजे मी खोटं बोलतो का? तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, तर आणा 1 किलो मटण, आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. बरं, मी मान्य करतो, खात असाल तुम्ही चकना म्हणून 1 किलो मटण. बरं, हे मला सांगा की तुम्हाला दारू प्यायला पैसे रोज कुठून बरं येतात? अहो, दारू प्यायला पैशांची काय बरं गरज? एखाद्या आपल्यासारखा दारुडा मित्र हाती धरायचा आणि जायचं त्याच्या मागून, त्याच्याशी कसं गोड गोड बोलायचं आणि चढीत लगवे होसपर्यंत दारू प्यायची, नंतर त्याच्यावर दादागिरी करून त्याला चोप द्यायचा आणि सकाळी पुन्हा त्याचे पाय धरायचे. म्हणजे कसं, नाकाला शंभूड आलं तसं. वा वा वा, काय डोकं चालवता तुम्ही. पण एवढ्या कल्पना आणि एवढी आयडिया तुम्हाला कुठून बरं येते? अहो, ही तर दारूची कमाल आहे. बरं, मला हे सांगा की तुम्ही कामधंदा वगैरे नाही का करत? करतो ना, झोपायचा आणि पियाचा कामधंदा. बरं, एखाद्या वेळेस तुम्हाला जर दारू नाही भेटली तर तुम्ही काय बरं करता? मग आम्ही माश्या मारतो आणि हलवत बसतो. अहो, जरा नीट बोला की, तुमच्या जिभेला हाड वगैरे आहे की नाही? असं म्हणता? अहो, पण जरा तुम्ही विचार करा की, जर आम्हाला दारू नाही भेटली तर आमची काय हालत होत असेल बरं? अहो, आम्हाला लय त्रास होत असतो, कोणत्याही कामात लक्ष लागत नसते, डोक्यात फक्त एकच विचार येत असतो, केव्हा एकदा दारू पिऊन धिंगाणा करतो आणि बायकोच्या शाळेत घुसून तिला खुश करतो. लय मनाला वेदना होता तर ये बाबा. बरं, आता जाता जाता शेवटचा प्रश्न, या पब्लिकला तुम्ही काय बरं संदेश द्याल? तर मंडळी, सगळ्यांनी दारू प्यायला शिकलं पाहिजे, म्हणजे कसं सगळं टेन्शन दूर होतं. आणि हो, तसं दारू ही वाईट नाही, तर दारू ही स्वर्गातील आनंद देणारी वस्तू आहे. त्यामुळे तुम्ही दारू पिण्याची परंपरा चालू ठेवा. आणि हो, आपल्या कुटुंबात एक दारुड्या नक्की तयार करा, जो माझ्यासारखा फेमस होईल आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल करेल. बरं, आणखी काही बोलायचं बाकी आहे का? तर धन्यवाद दारुडे सर, तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आणि आमचे पब्लिकचे मनोरंजन केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आता तुम्ही या. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ चढ़ी में मुतने को, चढ़ी में हगने को. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ चढ़ी में मुतने को. ओ रैम्बो, खुश हुआ?